गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामीचरित्राचे ही सार म्हणून नाही केला विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरे आम्ही येऊ का, तोवरे स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पांचे भाग्य उदिले यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तळी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती एक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गवरे बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय. परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वांचून केली असे नाना साधन. भावाविन सर्व व्यर्थ योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदिले. तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती. म्हणून या स्वामीराज यती बहुदा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात. नृपासे कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शन जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रोत पाही आज बरे झाले नाही. आता जावो निलवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरे बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.